तर काय म्हणतो मित्रांनो, आज चाललो मी आणि गोलूभाऊ आम्ही चाललो थोडं एका ठिकाणी काम आहे म्हणे. गोलूभाऊ कोणचं काम आहे सांगितलं नाही, फक्त तू चाल म्हणे कणांपर्यंत. मग कणांमध्ये पोहोचल्यानंतर पाहिजे बाबा गोलूभाऊने काढली कार. बाईक राहू दे म्हणे, कारनं जाऊन म्हणे. मग गोलूभाऊ हाय 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 करत होता. मग तिथून सर पटापट निघून गेलो. मग तिथून निघलं नागपूरहून पोहोचल्यावर साला ट्रॅफिक नाही भेटेल असं कधी होणार नाही. गोलूभाऊन लावला आपला चष्मा. मी चष्मा लावतो म्हणे, मला नागपूरहून गेला चष्मा बिना दिसत नाही म्हणे. मग तिथं गेल्यानंतर पाहिजे बाबा गोलूभाऊ आपली कार सुधारून म्हणे. म्हणलं बापरे, या तर इकडं आणलं दिवसभरासाठी कार सुधारून म्हणे. मग कार सुधारता मग हे म्हणते की सोन्याची अंगठी वे म्हणते चांदीची वे. मग सादर केली आम्ही. मग तिथून निघून गेलो. तिथून निघाल्यानंतर मस्त सगळेजण होते शांत, कारण की सगळ्याला लागली होती भूक लागली होती. म्हणून मस्त आरामात जिरून सण बसले होते सगळेजण. मी पण होतो थोडंसं. मग त्याच्यानंतर आम्ही पोहोचले का हॉटेल. म्हणतो गोलूभाऊ म्हणते मी तू का खाते ते सांग म्हणते, विचारतो म्हणते. म्हणलो चार आता काय वाटते तुले. मग हा म्हणते मी हे खाईन म्हणते. म्हणलं ते नाही, गोलूभाऊची चारण ते खाऊन आपण आपल्याला जे लागते ते. मग गोलूभाऊने बोलवला इतर डोसा बोलवला. आमच्या दोघांसाठी बोलवला, गोलूभाऊसाठी बोलवलाच नाही. गोलूभाऊला आम्ही चिडवलं थोडंसं, रडत बस म्हणलो तू, आम्ही दोघंजण तोपर्यंत खाणं चालू करतो म्हणलो. मित्तल पहा ना, ऐकतच नाही, मस्त खाते का म्हणते. मग त्याच्यानंतर आम्ही ना गोलूभाऊसाठी बोलून घेतलं. गोलूभाऊ ऐकत नाही. गोलूभाऊ पण भिडला मस्त खाल्ले. मग आम्ही सगळ्यांना मिळून सण खाऊन घेतलं. मग त्याच्यानंतर आम्ही ना मस्त स्मूथ घेतलं आणि पेनं चालू केलं. त्याच्यानंतर मग म्हणलो आता गाडी तेरा भाई चलाएंगा ना, मी चालवायला बसलो गाडी आणि निघलो. तिथून निघलो. मग मी रात्री गेलो JCBकडे, तर ते थोडं साफसफाई करायची होती. मग तिथून गेलो, साफसफाई केली.